मित्रांनो बघा, एखाद्या गोष्टीचा नाद काय असतो हे आपल्याला या ठिकाणी कळतंय. फाटीची आपण बाईट घ्यायला आलेलो. बैलगाडी शर्यत शौकीन किती लोक असतात. दादांना खरं तर चालता येत नाही, परंतु या ठिकाणी बाईट म्हटलं किंवा मैदान म्हटलं की दादा नमस्ते, नाव सांगा. सागर माने. काय बैलगाडी शर्यत जास्त आवडते का तुम्हाला? हो, आवडते. आपल्याला कधीपासून असं लहानपणापासून आपण काय लहानपणा पण बैलगाडी शर्यत आवडते. मैदानात जाता बघायला? जातो, कुठं पण जातो आम्ही. हो, नाद वेगळा आहे म्हणजे. काय होतं नक्की बैलगाडी शर्यत बघताना आम्हाला आनंद वाटतो, म्हणून जातो आम्ही. आनंद वाटतोय म्हणजे असं वाटत उठून पळावं. मित्रांनो बघा, अपंग आहेत पायानं किंवा काय, आणि आवडता बैल कुठला तुमचा? बकासूर. येणार का मग तुमच्यासाठी? तुम्ही सांगा, विनंती करा. येणार की? विनंती करणार की? नक्की ना? नक्की. मित्रांनो बघा, त्यांची इच्छा आहे. पाय तुम्ही दोन्ही पायानं म्हणजे चालता येत नाही त्यांना, परंतु बैलगाडी शर्यत म्हणजे रोमहर्ष मनात निर्माण करणारी एक शर्यत आहे आणि त्यांची इच्छा आहे की बकासूर यांच्या मैदानाला यावा. तसा तर बकासूर अखंड महाराष्ट्रभर पळतोय आणि सर्वांच्या जीवावर मनावरती अधिराज्य गाजवतोय. या मैदानाला येऊन त्यांना शोभा वाढवावी हीच विनंती करतो. बघा, कुठल्याही गोष्टीला बघा नाद आलाय का नाही. मी म्हणतो बघा, पाय नसताना किंवा म्हणजे चालता येत नसताना सुद्धा नाद कसा जोपासतात. दादांना खरोखर मानलं पाहिजे. बैलगाडी शर्यत लय आवडते. आपण आता बाईटच्या द्वारे घेतली आणि त्याचबरोबर आपलं मैदान बघा लेवल करण्याचं काम चालू आहे किंवा गवत काढण्याचं काम चालू आहे. मैदान ही तुम्ही व्हिडिओच्या माध्यमातून बघू शकताय. मंडळी, जय जवान जय किसान. आज आपण मानेवाडीच्या दिनांक 10/10/2024 रोजी जे ओपनचं मैदान आहे, कातर खटाव शेजारचं हे मैदान आहे. मानेवाडीची फाटी एकदम जबरदस्त अशी फाटी आहे. पाठीमागं कातर खटावचं मैदान या फाटीवरती झाली होती. बकासूर आणि सर्जा गाडी पळाली होती ना, अखंड महाराष्ट्रभर नाव झालं होतं. तीच ही फाटी आहे. फाटी उजारण्याचं काम चालू आहे. मैदानासंदर्भात संपूर्ण माहिती आपण घेणार आहोत. मानेवाडीचे संपूर्ण ग्रामस्थ तसेच संघटनेचे अध्यक्ष वैभव शेठ पाटील आहेत. सगळी लोक या ठिकाणी आलेले आहेत. आपण या मैदानाचा आढावा घेण्यासाठी आलेलो आहे. वैभव शेठ नमस्ते. नमस्कार. काय सांगचाल? पाठीमागं तर सुंदर मैदान घेतलं तुम्ही आणि या तालुक्याचं नाव राखलं. काय मैदानाविषयी सांगचाल की हे मैदान कसं होईल किंवा काय रूपरेषा आढावा? आतापर्यंत या कातर खटाव फाटीवरती 3-4 मैदानं झालेत. आतापर्यंत मैदानाला कुठलाही गालबोट नाही. त्याच्या मागचं कारण आहे की अखिल भारतीय बैलगाडी संघटनेच्या वतीनं जे नियम आहेत त्या नियमाप्रमाणे हे मैदान होतं. आज कातर खटावच शेजारचं गाव म्हटलं, अगदी कातर खटावचा दुसरा भाग म्हटला तरी चालेल, मानेवाडी गाव आहे. त्या मानेवाडी गावामध्ये नवरात्र उत्सवानिमित्त शिवशक्ती क्रीडा मंडळ मानेवाडी यांनी एक मैदान घ्यायचं असं एक ठरवलं होतं. त्यावेळेस मला रमेश माने व जयेश पडतरे यांचा फोन आला की आपल्याला काही करून पाटील मैदान घ्यायचं आहे. मी त्यांना सांगितलं, मैदानाची जी तुम्हाला जी कोणतीही गरज लागेल ती मी तुम्हाला गरज करेन. अगदी मैदान स्टार्ट पासून एंड पर्यंत मी तुम्हाला सर्व मदत करेन, अगदी निकालापासून ते सगळ्या गोष्टींपर्यंत. मग विलास पैलवानांनाही मी फोन करतोय आजच की बाबा, जो काही निकाल चुकला तर तो निकाल थांबवून विलास पैलवानांना फोन करून, पैलवान तुम्ही निकाल लाईव्ह बघा आणि तुम्ही निकाल द्याल तो आम्हाला मान्य असेल, त्या पद्धतीने आम्ही मैदानाचा निकाल घेतला आहे. अशा पद्धतीने आम्ही पारदर्शक मैदान घ्यायचं ठरवलंय. कुठल्याही गाडी मालकावर अन्याय होणार नाही, या अगोदरही झाला नाही आणि इथून पुढेही होणार नाही. कारण मैदान जरी मानेवाडीचं असलं तरी ते कातर खटावचंच आहे असंच समजतो आम्ही. त्यामुळे मैदानात कोणतंही गैरवर्तन होणार नाही, कुठल्याही बैलगाडी मालकावर अन्याय होणार नाही याची आम्ही पूर्णपणे दक्षता घेऊ. किंवा बक्षिसा संदर्भात काय सांगताल? प्रथम क्रमांकाचं बक्षीस 71,111, द्वितीय क्रमांकाचं 51,111, तृतीय 31,111, चतुर्थ 21,111, पंचम 15,111, सहावा 11,111, सातवा 7,111. तरी गाड्यांची संख्या जर जास्त झाली तर अजूनही कमिटीला मी बोललोय की जर गाड्या जास्त झाल्या तर अजून 2 बक्षीस वाढवू आणि होतवलं एवढं बैलगाडी मालकांचा विचार करूनच मैदान घेतलंय. कारण की मैदानाचं वर्षच पहिलं आहे की मानेवाडी गावानं म्हणजे बैलगाडीची बंदी उठल्यानंतर मैदान कधी घेतलं नव्हतं, पहिलंच मैदान आहे. त्यामुळे गावानं असं सांगितलंय की आम्हाला प्रॉफिटची गरज नाही, मैदान आमच्या गावचं चांगलं झालं पाहिजे, त्यांची एवढीच अपेक्षा आहे. प्रवेश फी 800 रुपये आहे, 100 रुपये सर्टिफिकेटचं आणि 700 रुपये प्रवेश फी, अशा 800 रुपये प्रवेश फी आहे. काय गाडीवाल्यांना काय करताल मैदानात यावं म्हणून काय सांगतात? गाडीवाल्यांना एकच सांगेन की फाटी एकदम कटनाची आहे.
अगदी कातर खटावच्या फाटीवर बरीच मैदान झाले, त्यामुळे फाटी चर्चेत आहे. अगदी हे सगळ्या लोकांना माहिती आहे, कारण की इथं आदतचं पण मैदान आणि ओपनचंही मैदान. अगदी विठ्ठल नाण्यासारख्या ड्रायव्हरला ह्या मैदानातच 1,00,000 रुपये बक्षीस फक्त प्रेक्षकांकडून मिळालं होतं, की म्हणजे ह्याच्यापेक्षा मोठी कुठलीच गोष्ट नाही. एवढं हे म्हणजे मैदानाचं एक चांगलं वैशिष्ट्य आहे की पळण्यासाठी फाटी अतिशय सुंदर आहे. सगळ्या बैलगाडी मालकांना मी एकच सांगेन की सर्वांनी मैदानासाठी या. ओपनचं मैदान घेतलंय आणि गावाचं पहिलंच वर्ष आहे. गावाला पैशापेक्षा गाडी जास्त येणं आणि गावाचं नाव मोठं होणं एवढी अपेक्षा आहे, बाकी त्यांना कुठलीही अपेक्षा नाहीये. दादा नमस्ते, नाव सांगा. नमस्ते, मी रमेश माने बोलतोय. काय मैदानात तुम्हाला लोकांना काय सांगचाल, तुमच्या मैदानात गाड्या भरपूर याव्या म्हणून? हा, म्हणजे आमच्या मैदानात गाड्या सगळ्यांच्या भरपूर याव्या अशा आमची अपेक्षा आहेच. आणि आम्ही बऱ्याच दिवसातून मंडळाच्या इच्छा होती की एक दिवस आपण बैलगाडी अड्डा भरवायचा आहे. आम्ही भरवता पहिला, पण त्याच्यानंतर बऱ्याच दिवसातून आता लॉकडाऊन बंदीनंतर आता पहिल्यांदाच आम्ही भरवतोय. पाठीमागे याच मैदानावरती बकासूरची आणि सर्जेची गाडी म्हणजे निंबाळकर सरांच्या नंतर पहिल्यांदाच पळाली होती. आता तुमची पण म्हणजे आपण बोलला इच्छा आहे? आमच्या बी मंडळाची सगळ्यांची, गावकऱ्यांची सगळ्यांची इच्छा आहे की निंबाळकर सरांची आणि बकासूरची ही गाडी अजून एकदाची आम्हाला परत बकासूर आणि सर्जा याच मैदानात परत पाहिजे आम्हाला. म्हणजे सगळ्या गावकऱ्यांची आणि आमच्या मंडळाची खूप इच्छा आहे त्यांची गाडी पळावी. आणि आम्ही विठ्ठल नाना ड्रायव्हर आहेत ना, त्यांना बी आम्ही कॉल केला होता की काय बी झालं तरी आमच्या अड्ड्याला बकासूर आणि रणजित सरांचा सर्जा दोन्ही आपले बैल पाहिजेत. नक्कीच तुमची इच्छा पूर्ण हो असं मी प्रार्थना करतो. दादा नमस्ते. नमस्कार. ऑनलाईन नोंद संदर्भात काय, कधीपासून चालू झाली, कधी संपणार, चिठ्ठ्याचं कसं काय? ऑनलाईन नोंद आपली उद्यापासून चालू आहे 7 ते 9 तारखेपर्यंत. 9 तारखेपर्यंत आपण 7 वाजेपर्यंत नोंद चालू ठेवणार आहे आणि आपण 9ला आदल्या दिवशीच लॉट पाडणार आहे. मैदानाच्या आजूबाजूला काय अडथळा नाही ना? मैदान तुम्ही आता बघा सगळं मोकळं पटांगणच आहे, काय कशाची सुद्धा अडचण नाही. तर फाटी एक नंबर पळण्यासारखी फाटी आहे. आणि ह्याच्या आधी म्हणजे आता कात्रकाटावर जे मैदान झालं होतं त्यात भरपूर गाड्या आल्या होत्या, कोणालाही कसलाही त्रास झाला नाही. चालतंय नक्कीच. आणि आतापर्यंत नोंद काय झाली का थोडीफार? आता नोंद तुम्हाला सांगतो एक 80-90 पर्यंत गेलेली आहे नोंद. आणि नोंद आम्ही जास्त पावत्या छापल्या नाहीत, 500 पर्यंत पावती छापली. त्यामुळे सर्वांना मी आवाहन करतो की लवकर नोंद करून घ्या. नक्कीच, धन्यवाद. मित्रांनो बघा, त्यांना सांगितलं की पहिल्यांदाच मैदान आहे, म्हणजे या मानेवाडी छोटस गाव आहे या साईडला मानेवाडी, आणि पहिलंच मैदान आहे आणि मैदान भरवणे त्यांची उत्सुकता आहे. त्यामुळे आपण सर्वांनी बैलगाडी मालकांनी मोठ्या संख्येमध्ये या मैदानाला पळाय सुद्धा मैदान चांगलं आहे, थांबायला जागा भरपूर आहे, बैलांना काही दुखापत होणार नाही असं मैदान आहे. आणि आपण सर्वांनी भरपूर संख्येने या मैदानाला येताल अशी मी विनंती करतो आणि अपेक्षाही करतो आणि थांबतो. जय जवान जय किसान.